नमस्कार, मी सुजाता आणि सुजाता साऊंड रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। उपवास जेव्हा येतात तेव्हा आपण नेहमीच विचार करतो की काय खायचं, फळ खायचं, म्हणजे आपल्याला हे सुचत नाही की काय खायचं, कारण आपण साबुदाण्याची खिचडी खाऊन खाऊन परेशान झालेलो असतो। म्हणूनच मी एक रेसिपी घेतली, म्हणजे रेसिपी तुमच्यावर शेअर करते जी तुम्ही थंबनेलवर पण पाहिलीच असणार। ती म्हणजे उपासाची इडली आणि त्याचबरोबर शेंगदाणा आणि खोबऱ्याची मस्तपैकी चटणी। तर ही आपण आज बनवणार आहोत। तर चला मग आपण ही रेसिपी बनवायला घेऊया। नमस्कार, मी सुजाता आणि सुजाता साऊंड रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। हे पहा, मी 1 वाटी इथे भगर घेतलेली आहे। तर आपण ह्याला एका टोपामध्ये हे आपण 1 वाटी घेतलेले आहे। तर आता आपल्याला साबुदाणे पण घ्यायचे, पण याच्यापेक्षाही अर्धी वाटी घ्यायची आहे, पूर्ण वाटी घ्यायची। हे पहा, मी साबुदाणे घेतलेले आहेत आणि साबुदाणे अर्धी वाटी घेतलेली आहे, पूर्ण 1 वाटी घेतलेली नाहीये। तर ह्याला पण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता आपल्याला तांदूळ आणि ह्या दोघांना आपण म्हणजे धुवून घ्यायचं आहे। तांदळाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि ह्याला एकदाच धुवून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता की मी जे भगर आहे ते चांगले स्वच्छ धुतलेले आहेत, प्लस हे जे साबुदाणे आहेत तेही चांगले धुतलेले आहेत। आता आपल्याला ह्याला 5 घंट्यासाठी तरी भिजत ठेवायचं आहे, 4-5 घंट्यासाठी। त्याच्यात पाणी ओतते, भगर जरा जास्त पाणी ओतावे, भगर चांगली फुगून निघते। आता ह्याच्यामध्ये फक्त आपण साबुदाणे बुडतील त्यामध्ये एवढंच आपण पाणी ओतायचं आहे। आता या दोघांनाही आपण झाकून ठेवूया, ते साधारण 4 ते 5 घंट्यासाठी, म्हणजे आपली जी इडली आहे ती खूप छान बनते। तर आता आपण हे ओपन करूया। तुम्ही ह्यासाठी पाणी काढून टाकते। तुम्ही बघू शकता की आपले हे जे साबुदाणे आहेत ते किती सुंदर तरीकेने फुगलेले आहेत। आपला हा जो वरीचा जो तांदूळ आहे तो पण चांगला फुगलेला आहे। तर आता आपण ह्याला वाटून घ्यायचं आहे। इथे मी मिक्सरचं भांडं घेते। तर आपण याच्यामध्ये थोडंसंच पाणी टाकलेलं आहे, म्हणजे एकदम किंचित, कारण जे भिजवलेलं आहे त्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये पाणी होतं, तर ते थोडं आहे बघा पाणी यामध्ये। आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे, पण वाटताना एक गोष्ट मेन म्हणजे की आपल्याला हे जाडसर वाटायचं आहे, पातळ वाटायचं नाही, म्हणजे एकदम बारीक नाही वाटायचं आहे। तुम्ही बघू शकता की आपण हे वाटलेलं आहे। हे पहा, आपण पाणी यामध्ये जराही टाकलेलं नाही, एकदम जाड असं वाटलेलं आहे। याचे जे बारीक कण आहेत ते पूर्णपणे माझ्या हाताला लागत आहेत। तर असंच हे वाटून घ्यायचंय, जास्त पातळ वाटायचं आपल्याला नाहीये। तर मी एक बाउल मध्ये काढून घेते। हे मी बाजूला ठेवते। यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे। तुम्ही बघू शकता की मी साबुदाण्याचे पण पेस्ट केलेली आहे। हे पहा, एकदम अशी बारीक वाटलेली आहे। तर आपण त्या बाउलमध्ये ह्याला पण टाकूया।
आपल्याला हे एकजीव करायचं आहे. तुम्ही बघू शकता की हे जे म्हणजे पीठ आहे, म्हणजे आपण जे बॅटर बनवलेलं आहे ते जास्त जाड पण नाहीये, जास्त पातळ पण नाहीये, म्हणजे मीडियम मध्ये आहे. आणि असंच बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे. जास्त पाणी नाही घालायचं, थोडंसंच पाणी टाकायचं आहे. आता आपण यामध्ये थोडं मीठ टाकूया. मीठ चवीनुसार, म्हणजे तुम्हाला जसा अंदाज असेल तसं तुम्ही मीठ टाका. मी माझ्या अंदाजाने मीठ टाकलेलं आहे. चांगलं हलवून घेऊया. आता आपल्याला पुन्हा ह्याला साधारण 30 मिनिटांसाठी तरी झाकून ठेवायचं आहे. छान फुगून निघतं 30 मिनिटांमध्येच, म्हणजे अर्ध्या तासातच. तर मी ह्याला झाकून ठेवते 30 मिनिटं, जरा एकजीव होऊ दे चांगला. तर आपलं इडलीचं बॅटर जे आहे ते बनवून झालेलं आहे. आता आपण खोबरे आणि शेंगदाण्याची चटणी बनवून घेऊया. तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. इथे मी हे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत, ते आपण टाकूया यामध्ये. हे ओलं खोबरं आहे. ह्या 3 मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला जेवढं तिखट हवं तेवढा तुम्ही म्हणजे मिरच्या घेऊ शकता. मी 3 घेतलेल्या आहेत. हे मीठ चवीपुरते. हे पाणी घेतलेलं आहे, हे आपण ऍड करूया. हे थोडंसंच पाणी आपण आधी ऍड करायचं आहे. चटणी आपल्याला किती पातळ हवी, किती जाड, काही जणांना जाडसर चटणी खायला आवडते तर काही जणांना पातळ. तर मी थोडं म्हणजे मीडियम मध्येच चटणी बनवते. तुम्ही पाहू शकता आपली ही चटणी झालेली आहे. तर आपण एका या बाउलमध्ये काढून घेऊया या चटणीला. मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे. आता आपण याला जिऱ्याची फोडणी देऊया. याला थोडंसं तेल टाकायचं आहे. थोडंसं जिरं टाकायचं आहे. ही फोडणी यावर टाकूया. तुम्ही बघू शकता की आपली खोबरे शेंगदाण्याची चटणी जी आहे ती तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता की आपली ही जी खोबरे शेंगदाण्याची जी चटणी आहे ती तयार झालेली आहे इडली सोबत खाण्यासाठी. तर चला मग आता आपण इडली बनवायला घेऊया. हे आपलं हे बॅटर चांगलंच फुगलेलं आहे. आता आपण याची इडली बनवूया. तर मी हे इडलीचं भांडं घेतलेलं आहे. आता आपण ह्याला तेल लावूया. तुम्ही बघू शकता आपलं हे जे तेल आहे ते लावून झालेलं आहे. आता ह्यामध्ये बॅटर टाकूया.
सगळ्यामध्ये माझं बॅटर हे भरून झालेलं आहे. तर मी इथे इडलीचं भांडं घेतलेलं आहे. तर एक एक करून तर इडली करून झालेले आहे. आता आपण याला वाफेवर ठेवूया. तर आपल्या या इडल्या तयार झालेल्या आहेत. तर वाफ निघतायत, तर मी काढून घेते. थोडं हे थंड होऊ दे, मग आपण इडली काढूया. ऍक्च्युली बाहेरून खूप आवाज येतोय, प्लीज ऍडजस्ट करा. तर आपल्या इडल्या ज्या आहेत त्या थंड झालेल्या आहेत. तर आपण याला काढून घेऊया. मी प्लेट घेतलेली आहे. बघा किती आसानीने इडली आलेली आहे. तर तुम्ही बघू शकता की आपल्या एवढ्या इडल्या झालेल्या आहेत. ऍक्च्युली खूप छान दिसत आहेत. खरंच खूप छान अशा इडल्या झालेल्या आहेत बघा. आपण एक इडली तोडून बघूया. बघू शकता तुम्ही. तुम्ही बघितलेली आहे की आपण आपल्या इडल्या किती छान झालेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता की आपली ही जी इडल्या आहेत त्या खूप सुंदर आणि खूप छान झालेल्या आहेत. प्लस आपली चटणीही चांगली झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकतात की आपण ह्या इडलीमध्ये कुठल्याही प्रकारचा बेकिंग सोडा म्हणजे खाण्याचा सोडा असं काही आपण टाकलेला नाहीये. आपण याला योग्य ते म्हणजे टायमिंगला भिजवलेलं आहे आणि मग नंतर त्याच्या इडल्या बनवलेल्या आहेत. तर मग टेस्ट करून एक इडली आपण टेस्ट करून बघूया. जर तुम्ही इडली वगैरे बनवायची असेल तर तुम्ही रात्रीच साबुदाणा आणि वरीचे तांदूळ भिजत ठेवा. आणि हे जे डाएट करतात ना त्यांच्यासाठी हा नाश्ता खूप म्हणजे चांगला आहे, पौष्टिक आहे, हेल्दी आहे. जे डाएट करतात त्यांच्यासाठी. ही जी उपासाची इडली आहे ती खूपच पौष्टिक आणि हेल्दी आहे. मी तुम्हालाही सांगेन की तुम्हीही हे करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक, सबस्क्राईब निश्चित करा. माझा हा व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू.